Here, once again, I'm repeating, revising, okay? Students, those who have joined in this Zoom meeting, please mention roll numbers in chat box. Do it fast. Let us start. Yes, sir. Yes, sir. मला वाटतं आपण दोन सेशन्स ह्याला दिलेले आहेत आपण पेल्टन व्हील टर्बाईनला, वेअर ऍक्च्युली आय वॉन्टेड टू रिअली अंडरस्टँड आर यू अंडरस्टँडिंग और नॉट थ्रू द इंटरॅक्शन. ओके, सो few students, they had great interaction through which I can understand at least, okay, 4 to 5 students, they are understanding really with this online platform. Rest of the students, I'm not having that much guarantee are they really understanding or not, because they are not interacting. When you will interact, then only I can understand really in real sense you are understanding what is going on here. Barobar काय? Hello. Yes, sir. Yes, sir. So कुठनं चालू करणार बघा. I think diagram you have drawn, okay? Below this diagram you can write one line. Pelton wheel turbine is Pelton wheel turbine is. बघा एक वाक्य लिहितोय मी. I am trying to relate this sentence with classification. कसं लिहिणार? Pelton wheel turbine is high head, comma सांगा, high head, comma horizontal turbine. Medium head, low head. नाही 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 नाही, पेल्टन व्हील बद्दल लिहिताना सगळंच तिने कसं येईल? हॅलो हॅलो, Yes, sir. कसं वाक्य होणार? Horizontal turbine. हा, पेल्टन व्हील टर्बाइन इज हाय हेड अँड हॉरिझॉन्टल टर्बाइन. पेल्टन व्हील टर्बाइन इज हाय हेड अँड हॉरिझॉन्टल टर्बाइन. फुल स्टॉप. नेक्स्ट लाइन, कंस्ट्रक्शन डॅश. नेक्स्ट लाइन नंबर 1, पेनस्टॉक. पेनस्टॉकचं स्पेलिंग बघा ना थोडंसं. पेनस्टॉक, PENSTOKE. काही ठिकाणी KE सापडेल, ठीक आहे, काही ठिकाणी असं पण सापडेल बघा. इन डिफरंट बुक्स इट विल व्हॅरी आहे ना. पेन STOCK, पेनस्टॉक. सो यू ऑल्सो कॅन रेफर. मला वाटतं इथलं थोडंसं चुकलंय का बघा, स्पेलिंग माहित नाही. सो आउट ऑफ दीज टू आहे ना, एनी वन यू कॅन राईट. STOCK, ठीक आहे, STOCK पेनस्टॉक असं पण लिहा, किंवा STOK पेनस्टोक. सो पेनस्टोक पेनस्टॉक. काय लिहिलं वाक्य? काय लिहिलं तिकडे? कंस्ट्रक्शन. Penstock is a pipe which carries the water. नाही नाही, कंस्ट्रक्शन नंतर डॅश करून काय लिहिलं? Penstock. हा, तर तिथं त्याच्या आधी एक वाक्य लिहायला पाहिजे. कुठलं ते? पेल्टन व्हील टर्बाइन कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग एलिमेंट्स, फॉलोविंग मेकॅनिकल एलिमेंट्स. पेल्टन व्हील टर्बाइन consists or includes, काय म्हणणार बघा. पेल्टन व्हील टर्बाइन consists or includes, ठीक आहे, consists or includes following mechanical elements. Next line, number 1, penstock. Number 2, spear and wheel arrangement. Spear, SPEAR, spear and wheel arrangement. Hello ka? Second element. Hello. Yes, sir. Third, you can write casing. Third, you can write casing. Fourth one, you can write braking jet or nozzle. Fourth one, you can write this braking jet or nozzle. Fifth one, you can mention about deflector. Fifth one, you can mention about this deflector. This is D.
deflector. Next element you can mention about the runner or rotor. Runner or rotor, 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 RO, ह्याला दोन नावं, ठीक आहे. Runner or rotor, ROTOR, runner or rotor. Next is, I think last is shaft of turbine. Shaft of turbine. And one more thing I mentioned here, you should we need some modifications in this diagram. इथून हे असं वर पाहिजे बरं का, हे थोडंसं खोडलं पाहिजे. हॅलो, येतं का लक्षात? हे इथनं पाणी बाहेर जायसाठी इकडे पाहिजे. त्याला टेलरेस असं म्हणतात. इकडच्या भागाला त्याला टेलरेस म्हणतात. TAIL, टेलरेस, RACE. हॅलो, Yes, sir. Yes, sir. इथून ओपनिंग दाखवा, ठीक आहे. इथून थोडंसं ओपन दाखवा. हे जोडलेलं इकडे चुकलंय थोडंसं, इकडे ओपनिंग दाखवा. सो वॉटर which is present in this turbine, it needs to be directed towards further part of the river. बरोबर का? नदीच्या दुसऱ्या भागाला ते पाणी गेलं पाहिजे. पाण्याचा यूज फक्त झाला इकडे आहे ना, कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली मेकॅनिकल एनर्जी मध्ये, बिकॉज वी वॉन्टेड टू रोटेट दिस रोटर और रनर. तेवढं फक्त काम केलं त्या कायनेटिक एनर्जीने, आणि राहिलेलं जे काही पाणी आहे हे पाणी परत वापस त्या नदीमध्ये गेलं पाहिजे आणि वापस त्याला टेलरेस असं म्हणू. इकडे थोडस ओपनिंग सोडा आहे. हॅलो, हॅव यू अंडरस्टूड दिस स्मॉल करेक्शन इन द डायग्राम? Yes, sir. मग कुठपर्यंत लिहिलं? रनर लिहिलं का? शाफ्ट ऑफ टर्बाइन इज द लास्ट एलिमेंट. ओके. Yes, sir. तर जेट ऑफ वॉटर नाही का? हा, आता हे बघा ना, याचा विचार करा. जेट ऑफ वॉटर, इज इट रिअल पार्ट ऑफ दिस टर्बाइन? पाण्याचा फवारा, ठीक आहे. पाण्याचा फवारा हा टर्बाइनचा पार्ट होऊ शकेल का? हॅलो, इट डिपेंड्स. No, sir. पाण्याचा फवारा हा टर्बाइनचा पार्ट कसा होऊ शकेल? ठीक आहे. दॅट्स वाय जेट ऑफ वॉटर इज काय म्हणणार बघा, हा मेकॅनिकल एलिमेंट नाहीये हा, ठीक आहे. जेट ऑफ वॉटर इज नॉट अ मेकॅनिकल एलिमेंट. बकेट्स हे आहे, ठीक आहे. बकेट्स, व्हेन्स हे आहे, पण हा कोणाचा पार्ट आहे? रोटर किंवा रनरचा पार्ट आहे. त्याच्यामुळे हा सेपरेट लिहायची गरज नसावी. हॅलो, हे पण कळलं पाहिजे. हॅलो, Yes, sir. buckets, bucket double cup shaped blades we are using, which are fixed attached at its periphery of this runner. So it is part of runner, it is part of rotor. That's why separately we should not supposed to consider it as a separate element of this turbine. It is not separate element of this turbine, it is part of rotor. That's why हे आपण लिहिलेलं नाहीये. Similarly, jet of water is not a part of this turbine. Actually, this is the, see here, because of this nozzle, what is happening? Cross sectional area is reduced, because of which water which is coming from the dam, it will have very high velocity, and because of this high velocity, water which is coming out from this nozzle, it will be coming in the form of jet of water. त्याला आपण jet of water म्हणू. म्हणजे रॉकेटचा, जेटचा जसा स्पीड असेल तशा स्पीडनी तो वॉटर येतं बाहेर. हॅलो, जेट शब्द येतो का लक्षात? रॉकेट, जेट, that kind of speed, that Yes, kind of sir. speed, that kind of velocity that water will have, because of which we have written here jet of water. ठीक आहे. हॅलो, Yes, sir. हा, तर आता पुढे मला वाटतं आपण जायला पाहिजे. ते म्हणजे कुठं कन्स्ट्रक्शन झालं का? हा, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन एक एक लाईन फास्ट लाईन. पेनस्टॉक डॅश, फास्ट लाईन, पेनस्टॉक डॅश, pipe which carries water from dam to turbine. Pipe which carries water from dam to turbine. Pipe which carries water from dam to turbine. Next, spear and wheel arrangement dash. Spear and wheel arrangement dash. डॅश म्हणजे काय का बघ, डॅश लिहायचं नाही तिकडे, ठीक आहे. डॅश म्हणजे तो मायनस चिन्ह कसलं असतं बघा. हॅलो, काय लिहिलं? स्पियर अँड व्हील अरेंजमेंट. ओके. नेक्स्ट, सेकंड एलिमेंट. सो विथ लिहा ना, विथ स्पियर अँड व्हील अरेंजमेंट, विथ स्पियर अँड व्हील अरेंजमेंट,
वी कॅन ब्लॉक, BLOCK, ब्लॉक म्हणजे मराठीत काय म्हणणार बघा ना, तुंबवणे. ठीक आहे, ब्लॉक, BLOCK, ब्लॉक, BLOCK, ब्लॉक. So with the help of spear and wheel arrangement, we can block, तुंबवणे. ठीक आहे, तुंबणे. We can block or unblock. ह्याला अन शब्द लावायचा म्हणजे ब्लॉक केलेलं काढून टाकणे. ठीक आहे, अनब्लॉक. वी कॅन ब्लॉक और अनब्लॉक टिप. टिप म्हणजे पुढचा भाग हा. ठीक आहे, टिप ऑफ द नोझल, TIP, टिप, टिप ऑफ द नोझल. वी कॅन ब्लॉक और अनब्लॉक. वाक्य कसं झालं बघा ना, विथ spear and wheel arrangement, with spear and wheel arrangement, we can block or unblock tip of the nozzle. We can block or unblock tip of the nozzle. काय अडचण? हॅलो. No, sir. हा, next casing. हा, next casing. Now I think you can write by your own. What is meant by casing? Outer covering for turbine. Outer covering for turbine. It is a cover actually. It is covering entire turbine. It is covering for turbine असं लिहिलं तरी चालेल. Outer covering for turbine असं लिहिलं तरी चालेल. कसं लिहिणार बघा ना, which is correct way of writing that you can use. You can write it. Casing is covering for turbine. लिहिलं का? हॅलो. Yes, Yes, sir. sir. नेक्स्ट Yes, sir. नेक्स्ट काय? ब्रेकिंग जेट और नोझल. हा, ब्रेकिंग जेट और नोझल. ठीक आहे, ब्रेकिंग जेट और नोझल लिहा तिकडे. नोझल इज मेकॅनिकल डिव्हाइस. फास्ट लिहा ना. नोझल इज मेकॅनिकल डिव्हाइस it can be useful, or it is useful to increase velocity of the flowing fluid. त्याचं मेन पर्पज काय बघा. काय लिहिलं वाक्य? Nozzle is mechanical mechanical device. device. It can be used. Nozzle is braking device. It is used to control velocity of fluid. हा, it is mechanical device. पुढं काय? It can be useful to increase velocity. the velocity. हा, it is useful to increase velocity of flowing fluid. It is useful to increase velocity of the flowing fluid. वाहणाऱ्या पाण्याचा स्पीड वाढवण्याचं काम जे काही आहे ते हे नोझल करते. बरोबर. इट इज युजफुल टू इनक्रीज velocity of flowing fluid. वाहणारं पाणी. फ्लुइड म्हणजे काय बघा ना, द्रव म्हणा, पाणी नाही म्हणू शकत. वॉटर म्हणजे पाणी. इट इज युजफुल टू इनक्रीज velocity of flowing fluid. लिहिलं का? Yes, sir. Yes. नेक्स्ट काय? हॅलो. व्हॉट इज नेक्स्ट? Deflector dash. Deflector is the mechanical device which deflects, deflects, yes लावायचं, deflects, or दुसरा शब्द guides, GUIDES. काय म्हणणार बघा, GUIDES, guides. बरोबर. हॅलो. Yes, sir. Deflector is mechanical device which deflects or guides water which is coming out from the nozzle. Deflector is mechanical device which deflects or guides water which is coming from the nozzle. Deflector is the mechanical device which deflects or guides
वॉटर विच इज कमिंग आउट फ्रॉम दी नोझल. काय अडचण? No, sir. No, sir. मग त्याच्यातच एक वाक्य लिहा. वॉटर विच इज कमिंग आउट फ्रॉम दी नोझल इट टेक्स फॉर्म ऑफ जेट ऑफ वॉटर. वॉटर विच इज कमिंग आउट फ्रॉम दी नोझल इट टेक्स, ते घेतं ते, इट टेक्स फॉर्म ऑफ, ते फॉर्म घेत आहे ना, ते स्वतः बनतं काय बघा ना, फॉर्म होतं ते, काय म्हणलं तिकडे, इट टेक्स फॉर्म ऑफ जेट ऑफ वॉटर. ह्या जेट ऑफ वॉटर मध्ये रूपांतरित होतं. वॉटर विच इज कमिंग आउट फ्रॉम धिस नोझल इट टेक्स फॉर्म ऑफ जेट ऑफ वॉटर. बरोबर? Yes, sir. हा, Yes, नेक्स्ट sir. नेक्स्ट चला नेक्स्ट. Runner or rotor. हा, रनर और रोटर. रनर और रोटर डैश. रनर और रोटर इज सर्क्युलर डिस्क. Runner or rotor is circular disc which is mounted on the shaft of turbine, which is mounted on mounted, mounted, which is mounted mounted, which is mounted on shaft of turbine, which is mounted on shaft of turbine. Next point for this runner or rotor, double cup shaped blades, double, 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 ठीक आहे, डबल कप शेप्ड, CUP कप, कप म्हणजे कप बशीतला कप, ठीक आहे, डबल कप शेप्ड, SHAPED, डबल कप शेप्ड, डबल कप शेप्ड ब्लेड्स, BLADES, double cup shaped blades are fixed at equidistance. इक्विडिस्टन्स म्हणजे सेम अंतर ठेवत. बरोबर का? हॅलो, इक्विडिस्टन्स, इक्वलचं इक्वी आलं ते, इक्वी. हॅलो, Yes, sir. हा, इक्वीचं EQUI, इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे सेम अंतर ठेवत, डिस्टन्स, DISTANCE, काय वाक्य लिहिलं? डबल कप शेप्ड ब्लेड्स आर फिक्स्ड at equidistance on its periphery of the rotor, on its periphery of the rotor, on its periphery. दुसरा शब्द काय? सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स कसं म्हणणार बघा ना, ऍट इट्स सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे हे बाहेर, सर्कलचा हा सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणण्यापेक्षा काय म्हणा, पेरिफेरी म्हणा, पेरिफेरी. डबल कप शेप्ड ब्लेड्स आर फिक्स्ड, ठीक आहे, ऍट इक्विडिस्टन्स ऑफ रोटर. काय राहिलं बघा, On its periphery of the on rotor. its, correct, on its periphery of the rotor, on its periphery of the rotor. So next shaft of the turbine. Hello, Yes, sir. circular rod which gets rotated. आता हे बघा आहे ना, which gets rotated ही पॅसिव्ह रचना झाली आहे ना. which gets rotated म्हणजे हे फिरवलं जातं, ठीक आहे. शाफ्ट हा फिरवला जातो. आता हा शाफ्ट हा फिरवला कोणामुळे जाणार आहे? ऍक्च्युली ह्या रोटर किंवा रनर मुळे फिरवला जाणार आहे. आणि रोटर किंवा रनर हे कोणामुळे फिरणार आहे? तर वॉटर मध्ये असलेल्या कायनेटिक एनर्जीमुळे हे फिरणार आहे. बरोबर? हॅलो, Yes, sir. हा, वॉटर काय लिहिलं तिकडे?
circular rod which gets rotated because of the runner, which gets rotated because of the runner or rotor, because of the runner or rotor. Okay, hello. Okay, sir. Yes. हा. Okay, sir. नेक्स्ट लाईन कन्स्ट्रक्शन झालं मला वाटतं. सॉरी, वर्किंग डॅश. आता हे काम कसं करतं फटाफट लिहा चला. लिहा तिकडे आहे ना. वेन गेट्स ऑफ द डॅम म्हणजे धरणाचे दरवाजे, बरोबर. वेन गेट्स ऑफ द डॅम आर ओपन्ड, वेन गेट्स म्हणजे दरवाजा, गेट म्हणतो आपण, दरवाजा गेट काय बघा. वेन गेट्स ऑफ द डॅम आर ओपन्ड, water will start moving from dam to turbine. Water will start moving from dam to turbine. Full stop. Penstock is the pipe which carries water from dam to turbine. Penstock is the pipe which carries water from dam to turbine. Penstock is the pipe which carries water from dam to turbine. Penstock is the pipe which carries water from dam to turbine. Next line. When आता इकडे ठीक आहे. When wheel rotates in anti-clockwise direction, when wheel rotates in anti-clockwise direction, spear will move from right to left. Spear will move from right to left. This will be unblocking of water. This will be unblocking of water. हे केल्यामुळे काय झालं, वॉटरचं अनब्लॉकिंग झालं. दिस विल बी अनब्लॉकिंग ऑफ वॉटर. बरोबर. हॅलो. Yes, sir. हा. Yes, sir. हा. Because of nozzle at the end of penstock, because of nozzle at the end of penstock, because of nozzle at the end of penstock, comma, velocity of water increases. Velocity of water increases. Velocity of water increases. Full stop. Next line. Due to deflector, water is directed and it will be impinged. आता हे शब्द बघा ना, impinged. I am impinged, PINGED. Water gets impinged on double cup shaped blades. Water gets impinged on double cup shaped blades. बरोबर का? Yes, Yes, sir. sir. एक मिनिट. हा.
इम्पिंजचा अर्थ बघा आहे ना, गुगलमध्ये मी सर्च केला, स्ट्राईक म्हणून येतं. स्ट्राईक येतं का लक्षात? हॅलो, स्ट्राईक. Yes, sir. हा. Yes, sir. वॉटर स्ट्राईक होतं. स्ट्राईक, STRIKE, स्ट्राईक म्हणजे काय बघा आहे ना, वॉटर आदळतं. ह्या आदळण्याच्या शब्दाला हिट पण दुसरा शब्द वापरू शकेल आपण. हिट, स्ट्राईक, इम्पिंज. ठीक आहे, म्यूट करा. वन वे. हॅलो. काय झालं बघा आहे ना, काय लिहिलं? वॉटर गेट्स, वाक्य काय लिहिलं बघा ना, इम्पिंज्ड. हॅलो, It will be impinged on double cup shaped blades. हा, इट विल बी इम्पिंज्ड ऑन डबल कप शेप्ड ब्लेड्स. फुल स्टॉप. डिफ्लेक्टर हेल्प्स टू गाइड द वॉटर. फासले आहे ना, डिफ्लेक्टर हेल्प्स टू, मदत करतं ते. ठीक आहे, डिफ्लेक्टर हेल्प्स टू गाइड द वॉटर which is coming from the nozzle. ठीक है, full stop. Next line. Water which is coming from the dam, water which is coming from the dam, water which is coming from the dam, its, comma kara, its energy transfer takes place. Its energy transfer takes place its energy transfer takes place. Full stop. As follows म्हणा. ठीक आहे, as follows. मग कसं लिहिणार? हॅलो, असं लिहा. PE कसं लिहिणार बघा ना, खाली दिसतं का बघा, मी लिहायला लागलो इकडे. PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं परत कशात होतं रूपांतर? हॅलो, Kinetic energy. कायनेटिक एनर्जी. व्हेरी गुड. KE लिहायचं आणि नंतर हॅलो, Mechanical energy. मेकॅनिकल ME. ME. हे असं लिहा. एनर्जी ट्रान्सफर टेक्स प्लेस ॲज फॉलोज. लिहिलं का हे? हॅलो, Yes, sir. हा, वेअर Yes, sir. ह्याच्या खालती लिहा. वेअर PE इज पोटेन्शियल एनर्जी, KE इज कायनेटिक एनर्जी, ME इज मेकॅनिकल एनर्जी. where PE is potential energy, KE is kinetic energy, and ME is mechanical energy. हे असं लिहिल्यानंतर खालती where PE is potential energy, KE is kinetic energy, and ME is mechanical energy. Full stop. Next line. Because of this, rotor or runner gets rotated. Because of this, rotor or runner gets rotated. फिरवलं जातं ते. Because of this, energy transfer येतं का लक्षात? Because of this, rotor or runner gets rotated. फास्ट लिहा ना, 8 मिनिट लास्ट. Rotor or runner gets rotated. Full stop. Rotor is attached with shaft of turbine. Rotor is attached with shaft of turbine. Rotor is attached with, rotor or runner कुठला पण एक शब्द वापरा. Rotor or runner is attached with shaft of the turbine. Therefore म्हणून, therefore shaft will also get rotary motion. Therefore shaft will also get rotary motion. Therefore shaft will also get rotary motion. Full stop. ओके. आता हे तुमच्या माहितीसाठी फर्दर लिहा ना. फर्दर धिस शाफ्ट. आता हा इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे. ऍक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला कोण असेल तर त्यांच्यासाठीच हा पार्ट आहे. बघा आपण ते पण थोडंसं लिहून घेऊया. फर्दर धिस शाफ्ट
इज पुट ठेवला जातो. ठीक आहे. इज पुट ठेवला गेला, काय म्हणणार, ठेवला कसं म्हणणार बघा. इज पुट मराठीत सांगता नाही येणार मला. फर्दर दिस शाफ्ट इज पुट अक्रॉस दी मॅग्नेटिक फील्ड. बरोबर का? हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. Yes, sir. Further this shaft is put Further. into across the magnetic field. Sir, placed म्हणायचं का? हा प्लेस्ड म्हणलं तरी चालेल, नो इश्यूज. पुढच्या ऐवजी placed. हा पुटच्या ऐवजी प्लेस्ड म्हणलं तरी चालेल, नो इश्यूज. पुट लिहिलं तरी चालेल, नो इश्यूज. यू कॅन यूज अँड which word you will be able to remember in the final exam, that word you can use it, no issues. Only meaning you should not change. Is it? Hello. Yes, sir. हा Yes, sir. काय लिहिलं बघा आता फास्ट. Further this Further, this shaft is put across the magnetic. Very good. Further this shaft is put into across, ठीक आहे, across the magnetic field. This leads to हे पुढे घेऊन जातं. This leads to inducing the EMF. inducing spelling लिहिले मी बरं का. inducing. Further this leads to inducing EMF, electromagnetic force. काय म्हणणार बघा, मॅग्नेटिक. बरोबर का? EMF. Yes, sir. Electromagnetic force. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. फर्दर दिस लीड्स टू, काय लिहिलं? फर्दर दिस लीड्स टू Electromagnetic force. Use the EMF. हा Inducing the inducing the EMF. काय म्हणणार बघा, inducing the EMF, electromagnetic force. And this will help us to generate the electricity. Next line, next vakya. This will help us to generate the electricity. This will help us to generate the electricity. Full stop. In this way, Pelton wheel turbine works. In this way, Pelton wheel turbine works. WRKS. अशा प्रकारे ते पेल्टन व्हील काम करतं, कार्य करतं. काय म्हणणार बघा ना, वर्क्स. फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन, नोट. NOTE, नोट. ब्रेकिंग जेट or nozzle from the top of the casing. Braking jet or nozzle from the top of the casing can be used braking jet काय आता मला पण नाही आठवत. ठीक आहे. Braking jet at the top of the nozzle. Braking jet at the top of the nozzle. असं चुकलं आहे ना. Breaking jet or nozzle from top breaking of jet at top of the casing. Braking jet at top of the casing is useful for us. Is useful for us to stop. Is useful for us to stop. थांबवण्याकरता. Is helpful for us to stop runner or rotor. Is useful for us to stop runner or rotor at the time of maintenance of the turbine. At the time of maintenance of the turbine. At the time of maintenance of the turbine. काय अडचण? No. No, sir. नेक्स्ट लाईन, युज्ड वॉटर. लास्टचं वाक्य. ठीक आहे, नोटमध्येच आहे ते. युज्ड वॉटर इज collected in the tailrace. Used water is collected in the tailrace. आणि तुमच्या माहितीसाठी टेलरेस इज द पार्ट ऑफ रिव्हर. हॅलो. टेलरेस म्हणजे काय Yes, करतो?
राहिलेल्या Part of नदीचा भाग आहे तो. ठीक आहे. टेलरेस इज पार्ट ऑफ रिव्हर. डन. Yes, sir. Yes, sir. Have you understood how yes. construction and working of Pelton-wheel turbine that we have seen today? And I think in dictation you might have written everything, each and every point. See here, while writing, sometimes what will happen, if you are not able to write a particular sentence, so you can watch the video and you can complete the sentence. Most of the time what will happen, your frequency, your concentration will not match at the time of dictation. That happens. Okay, that happens. So in such cases, what it's my request. Okay, in such cases what you can do, you can watch the video again and you can write your missing sentences. You can complete it. Hello. Yes, sir. Yes, sir. Okay, sir. Can you do it? Can you do it? Yes, sir. Yes. Yes, Yes, why sir. not? This is small Yes, sir. request. Okay, this is small request from my side, because most of the time it is not possible for me to recall the things. What कसं आहे बघा ना, आपल्याला सांगताना विसरतात बऱ्याच गोष्टी. एखादी बघा आहे ना, स्टोरी जरी आपण सांगायला गेलो तिकडे, तर मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट विल हॅपन, व्हॉट एव्हर स्टोरी यू विल बी टेलिंग टू अदर्स, सेम स्टोरी यू कॅनॉट रिपीट, यू कॅनॉट रिवाइज, बिकॉज वी आर ह्युमन्स, वी आर नॉट मशीन्स. हॅलो. Yes, sir. तुम्ही ट्राय करा आहे ना, तुम्ही ट्राय करा, एखादी गोष्ट सांगा आहे ना एका मैत्रिणीला, मित्राला, अँड